नेक्स्ट टॉपिक आपण बघूया इथे, दॅट इज नथिंग बट स्नेल्स लॉ. ठीक आहे. आता स्नेल्स लॉ इथे काय दर्शवतो ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे हा आपला मीडियम काढला, हा नॉर्मल इन्सिडेन्स काढला आपण. आता हा नॉर्मल काढला, मी इथे सपोज ह्याला कन्सिडर करतो μ1 आणि ह्याला कन्सिडर करतो μ2. μ1 कन्सिडर करतो आणि μ2 कन्सिडर करतो. आता सपोज एक रे आपला इथे इन्सिडेंट झाला, दॅट इज नथिंग बट आय. ठीक आहे. रिफ्रॅक्शन झालं, दॅट इज नथिंग बट युअर आर. इथपर्यंत आपण झालं. आता जर आपण सॉल्व करायचा प्रयत्न केला की सपोज वरती लिहिलं वेलॉसिटी 1 आणि इथे लिहिलं वेलॉसिटी 2. परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो, इथे वेलॉसिटी 1 आणि इथे वेलॉसिटी 2 इथे लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपला स्नेल्स लॉ काय दर्शवतो ते सांगतो. अँगल ऑफ इन्सिडन्स, द रे ऑफ इन्सिडन्स, द रे ऑफ रिफ्रॅक्शन and the point of contact of these two rays all lie in the same plane. मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो. इथे लिहितो इन्सिडन्स रे. मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो, प्लीज सगळ्यांनी लक्ष द्या. इन्सिडन्स रे, रिफ्लेक्टेड रे, incidence ray, refracted ray and the point of incidence all lie in same plane. मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला सांगितलं ही बघा, ही इन्सिडन्स रे, ही रिफ्रॅक्टेड रे आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑल लाई इन द सेम प्लेन. हा आपला स्नेल्स लॉ आहे. परंतु स्नेल्स लॉने अजून एक सांगितलं, इट इज नथिंग बट द रेशिओ ऑफ साइन आय डिवायडेड बाय साइन आर. मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो. स्नेल्स लॉने अजून काय सांगितलं, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू म्यू. परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू म्यू. आणि थोड्या वेळपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की वेलॉसिटी ऑफ इन्सिडन्स सपोज इथे लिहिलं v1 आणि ह्याची वेलॉसिटी सपोज v2 आहे, तर त्याचा आपला फॉर्म्युला काय येणार, v1 अपॉन v2 इज इक्वल टू काय असणार याचा बाळांनो, म्यू. आणि समजा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या ह्याच्यात गेलं तर याचा आन्सर काय येणार, μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू म्यू. मी परत एकदा बोलतो, μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू म्यू. आता ह्याला अजून चांगलं लिहायचं आहे तर आपण असं लिहूया. ह्याचा कसं लिहिणार इथे 1 2. ह्याचं कसं लिहिणार, वेलॉसिटी ऑफ लाईट, ह्याचा μ1 2 आपण कसं लिहितो आपण, येस, वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1. दिस इज नथिंग बट अवर स्नेल्स लॉ. आता ह्या स्नेल्स लॉने आपल्याला बहुतेक करून वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म्युलाज बनवायचा प्रयत्न करायचा आपण ह्याच्याने. मी परत एकदा बोलतो, ही डायग्राम तुमच्या समोर ठेवली बघा. ही जी डायग्राम आहे ही पोस्चर मी तुमच्या समोर आता ठेवलंय. आता या पोस्चरचा फायदा घेऊन आपण कसं त्याचा यूज करायचा ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. आता बघा इथे मला सांगा, ही आहे आपली μ1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम, μ2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. जर आपण सॉल्व करायचा प्रयत्न केला आणि जर आपण बघा इथे हा 1 इक्वेशन आणि हा सेकंड इक्वेशन जर आपण इक्वेट केलं तर मला सांगा काय येणार. ह्याचं इक्वेट केल्यानंतर मला सांगा काय येणार. कॅन आय से दॅट साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू काय येणार इथे, μ2 अपॉन v1. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजतं. दोन्ही इक्वेशन कंपेअर केले, जे प्रूव्ह केलं होतं त्याच्याने आपण सॉल्व केलं आणि कंपेअर करून आपण सॉल्व करतोय. तर मला एक सांगा, μ1 इंटू साइन आय काय येणार इथे. कॅन आय से μ1 साइन आय, बरोबर लिहिलं सगळ्यांनी. त्याच्यानंतर दुसरं काय येणार मला सांगा, μ2 साइन आर. येस ऑर नो, बरोबर चाललंय बघा. प्लीज हे जे पण पॉईंट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय प्लीज बरोबर समजून घ्या, कारण की ह्याच पॉईंटचा फायदा घेऊन नीटमध्ये क्वेश्चन आले. मी तुम्हाला सॉल्व करताना मी खरं तुम्हाला असे आठवून येईल, बघा मी स्नेल्स लॉ दाखवला होता, मी असे शब्द वापरणार तुमच्यासमोर. तर प्लीज हे पॉईंट जे आहेत बेसिक पॉईंट, आणि मी तुम्हाला असेच पॉईंट ठेवणार आहे जे जरुरीचे पॉईंट आहेत, तेच तुम्ही कॅच करायचा प्रयत्न करा फक्त लोकांना. समजलं सगळ्यांना. तर आपल्याला काय आलं, μ1 साइन आय इज इक्वल टू μ2 साइन आर. दिस इज नथिंग बट अवर स्नेल्स लॉ. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं सगळ्यांना. स्नेल्स लॉ आपण बघितला. आता स्नेल्स लॉ मध्ये आपण काय बघितलं मला सांगा.
साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू, कॅन आय से μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला V1 अपॉन V2. बघा आपला आला स्नेल्स लॉ हा मिळाला. आता ह्याचा जो फायदा घेऊन आपण बघा आपण काय करतोय, आपण आता केसेस बघूया. केसेस कसले बघणार ते बघूया आपण. आता सपोज ही आहे आपली नॉर्मल आणि ही आहे आपली नॉर्मल प्लेन आपला. आता हा मीडियम आहे सपोज, ह्याचा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेऊया μ1. हा दुसरा आहे त्याचा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेऊया μ2. आता एक काम करूया, समजा आपण एक काम करूया, मी तुम्हाला केस 1 एक बोलतो आणि केस 1 बोलल्यानंतर मला तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा की हे काय आहे आणि कसं सॉल्व्ह करणार. आता मी बोललो तुम्हाला की इन्सिडेंस रे जी आहे ती नॉर्मली अशी एंटर करते. बघा मी काय बोलतो, प्रश्न व्यवस्थित बोला, ऐका मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. हा जो इन्सिडेंस रे तो परपेंडिक्युलर इथे एंटर होण्याचा प्रयत्न करतोय. आता मी विचारतोय की मला सांगा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असणार आहे यामध्ये. येस, प्रश्न समजला सगळ्यांना. मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो तुमच्या समोर. अँगल ऑफ इन्सिडन्स इथे आय जो आहे तो परपेंडिक्युलर मूव्ह होण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तुम्हाला विचारलंय. बघा आय दिलंय तुम्हाला आणि आर फाइंड करायला तुम्हाला सांगितलंय. चला आता फर्स्ट क्वेश्चन मला सांगा आय ची व्हॅल्यू इथे काय असणार. येस परत एकदा विचारतो मी क्वेश्चन, आय ची व्हॅल्यू इथे काय असणार मला सांगा. आय ची व्हॅल्यू काय असणार. येस, खूप मुलांनी आन्सर दिलं होतं मला. मी जेव्हा शिकवताना एक विचारतो तेव्हा खूप मुलं आन्सर देतात आय ची व्हॅल्यू 90 आहे. परंतु नो, आपण नेहमी आय ची व्हॅल्यू जी मेजर करतो, तुम्हाला बघा मी शिकवताना सांगितलं होतं की कोणताही समजा इन्सिडेंस रे आहे त्या इन्सिडेंस रेचे जे अँगल आपण मेजर करतो दॅट शुड बी ऑलवेज विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस. आता इथे सांगा विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस त्या अँगल ऑफ इन्सिडेंसची व्हॅल्यू काय, दॅट इज नथिंग बट आय इज इक्वल टू 0. येस प्लीज, आय होप तुम्हाला समजलं असेल सगळ्यांना. आता एक काम करूया, आपण या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फायदा घेऊन आपण रिफ्रॅक्शन अँगल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. सो कॅन आय से दॅट μ1 साइन आय इज इक्वल टू μ2 साइन आर. मी बरोबर लिहिलं का मला सांगा इथे. μ1 साइन आय इज इक्वल टू μ2 साइन आर. परंतु इथे बघा इथे सरळ सरळ इथे काय सांगितलं, आय ची व्हॅल्यू इथे काय मला सांगा 0. आय ची व्हॅल्यू इथे काय बाळांनो 0. सो कॅन आय से μ1 इंटू साइन 0 इज इक्वल टू μ2 इंटू साइन आर. बघा काही इथे टफ व्हॅल्यू नाही. तर मला सांगा व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन 0. 0. सो 0 इंटू एनिथिंग इज 0. सो 0 इज इक्वल टू μ2 इंटू साइन आर. आता μ2 जो नॉन झिरो व्हॅल्यू आहे तर मला सांगा साइन आर इज इक्वल टू काय असणार 0. सो आर ची व्हॅल्यू इथे काय मिळणार 0 डिग्री. तर मला इथे एक नवीन कन्सेप्ट मला समजला. सपोज अँगल ऑफ इन्सिडन्स इज ॲट 0 डिग्री इन्सिडन्स, द रिफ्रॅक्शन ऑल्सो इज 0 डिग्री. मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो. समजा कोणतीही रे परपेंडिक्युलर टू प्लेन असेल त्याचा रिफ्रॅक्शन रे, रिफ्रॅक्टेड रे इज ऑल्सो परपेंडिक्युलर, दॅट इज अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, या दोघांची अँगल काय असणार बाळांनो 0. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं आलं सगळ्यांना. आता केस 1 मध्ये तुम्हाला माहिती पडलं की काय माहिती पडलं तुम्हाला, जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स समजा 0 डिग्री असेल तर रिफ्रॅक्टेड अँगल काय असतो नेहमी 0 डिग्रीज मिळतो तुम्हाला. या पॉइंट पर्यंत तुम्हाला समजलं. आता एक समजा मी तुमच्यासमोर दुसरी एक व्हॅल्यू घेतो. बघा इथे काय केलं मी, का एक अँगल ऑफ इन्सिडन्स केला आणि हा तुमचा आहे रेअरर मीडियम. मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो. हा अँगल ऑफ इन्सिडन्स घेतला आणि हा आहे तुमचा रेअरर मीडियम. आता रेअरर मीडियम मधून जेव्हा डेन्सर मीडियम मध्ये एंटर होतो, जेव्हा रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जेव्हा एंटर होतो तेव्हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आपला काय बाळांनो आर. प्लीज रिमेंबर, तुम्ही बोलत असाल सर ही सारखी डायग्राम का काढताय. ह्याच डायग्रामवरून बघा तुम्हाला इतके कन्सेप्ट माहिती पडतील ना, यू कान इमॅजिन. बघा इथे आलं आय आणि आर. तर तुम्हाला बघा एकदम स्टार्टिंगला जेव्हा लेक्चर स्टार्ट झालं आपलं तेव्हा मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स जेव्हा एंटर करतो फ्रॉम रेअरर मीडियम आणि जेव्हा डेन्सर मीडियम मध्ये जातो तेव्हा आपला जो रिफ्रॅक्टेड रे असतो तो कुठे टर्न होतो जास्तीत जास्त नॉर्मलकडे. हा नॉर्मल आहे आपला. या नॉर्मलकडे रिफ्लेक्टेड रे जास्तीत जास्त टर्न होतो व्हेनर वी स्वे फ्रॉम डेन्सर टू रेअरर टू डेन्सर. तो मला सांगा इथे μ1 आहे
आणि हा μ2 आहे. तर मला एक सांगा, नेहमी इथे लक्षात ठेवा, कॅन आय से दॅट अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन? यस, फर्स्ट कंडिशन, अँगल ऑफ incidence is greater than angle of refraction. Can I say that sin I is greater than sin R? Yes or no? Can I say that sin I is greater than sin R? कारण की माहिती आहे तुम्हाला sin फंक्शन इंक्रीजिंग फंक्शन आहे. सो sin I is greater than sin R. जर तुम्ही रेशिओ घेतला याचा, can I say sin I upon sin R? जर ह्याचा रेशिओ घेतला, साइन आय तर साइन आर पेक्षा मोठा आहे, तर मला सांग ह्याचा रेशिओ काय येणार? ग्रेटर दॅन 1 येणार. बघा मी ह्याच पॉईंटचा कनेक्ट होऊन मल्टिपल पॉईंट्स कनेक्ट करतोय, आपोआप सम बनत जातील तुमच्या अशा पद्धतीने. तर हे मिळालं साइन आय अपॉन साइन आर इज ग्रेटर दॅन 1. इथपर्यंत आपण आलो. आता नेहमी लक्षात ठेवा, μ2 is greater than μ1. refractive index at denser medium is greater than refractive index at rarer medium. इथपर्यंत आलं, μ2 is greater than μ1. इथपर्यंत आलं आपल्याला. तर त्याच्यानंतर बघा μ2 is greater than μ1. आता जर आपण आता सॉल्व करायचा प्रयत्न केला, तर इथे आपल्याला एक पॉइंट ह्या आपण कन्सिडर केली. एक पॉइंट आपल्याला काय कन्सिडर मिळाला इथे बघायला मला, can I say that psi is greater than r? Denser medium, refractive index at denser medium is greater than refractive index at rarer medium. इथपर्यंत समजला आला आपल्याला. Okay, so this is condition for second. Whenever angle of incidence is moved from rarer to denser, आपला जो denser medium मधला रे कुठे बेंड होतो जास्तीत जास्त? नॉर्मल कडे. आणि त्यामुळे आपल्याला काय मिळतो? I is greater than I. Yes. केस 1 आपण काय बघितली? Whenever incidence ray is perpendicular, that is incidence angle आपला 0 डिग्री आहे, रिफ्रॅक्टेड अँगल किती असतो? 0 डिग्री. सेकंड केस, जेव्हा कोणतेही रे रेरर टू डेन्सर मध्ये मूव्ह होते, तेव्हा नेहमी लक्षात ठेवा I is always greater than R. आणि नेहमी लक्षात ठेवा, मी जर समजा रेरर मीडियम बोलतोय, तर रेरर मीडियम इज ऑलवेज एअर. डेन्सर मीडियम काही असू शकतो, वॉटर, ग्लास, समथिंग डिफरंट. तर रेरर मीन्स एअर and denser means other than air. आता सेम कंडिशन इथे आपण एक काम करूया, आपण इथे उलट करूया. उलट म्हणजे काय? आपण डेन्सर मधून रे इनपुट केली आणि रेरर मध्ये बाहेर निघाली. आपण एक असं काम करूया. आता इथे बघूया काय करूया आपण. हा डेन्सर मीडियम, वरचा मीडियम काय घेतला बाळांनो? डेन्सर. आणि खालचा मीडियम आपण काय घेतला? रेरर मीडियम. वरच्याची रिफ्रॅक्शन इंडेक्स काय आपली? μ1 आणि खालच्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आपली? μ2. तर आपण सॉल्व केलं तर बघा इथे हा रे इन्सिडेंट झाला इकडे, सपोज दॅट इज नथिंग बट आय. आणि डेन्सर मीडियम मधून जेव्हा रेरर मीडियम मध्ये जातो, तेव्हा जी रिफ्लेक्टेड रे ती नॉर्मल पासून लांब जाते. नॉर्मल पासून काय जाते? नेहमी लांब जाते. दॅट इज नथिंग बट आर. तर मला एक सांगा, ह्याच्यातनं आपल्याला काय माहिती पडलं? आर इज ऑलवेज ग्रेटर दॅन आय. आर इज ऑलवेज ग्रेटर दॅन आय. आणि नेहमी लक्षात ठेवा, μ1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर इज ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेरर. ओके, जर आपण सॉल्व करायचा प्रयत्न केला तर मला सांगा इथे काय ना, साइन आर इज ग्रेटर दॅन साइन आय. तुम्हाला माहिती आहे स्नेल्स लॉचा फॉर्म्युला काय? साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू काय येणार? म्यू. तर इथे बघा साइन आर ची व्हॅल्यू साइन आय पेक्षा मोठी आहे, तर आपण काय बोलणार इथे? साइन आय इज ग्रेटर दॅन. तर इथे म्यू ची व्हॅल्यू काय येणार बाळांनो? लेस दॅन 1. ओके, दिस इज फॉर कंडिशन 3. केस 1 आपलं काय सांगितलं? इफ इन्सिडेंस रे अँगल इज 0 डिग्री, रिफ्रॅक्ट अँगल काय असतो? 0 डिग्री. केस 2 इज इफ एनी रे इज एंटर फ्रॉम रेरर टू डेन्सर. इफ एनी रे इज एंटर फ्रॉम रेरर टू डेन्सर, नेहमी लक्षात ठेवा, अँगल ऑफ इन्सिडेंस इज ऑलवेज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. थर्ड पॉइंट, थर्ड काय था? केस 3, whenever any ray is incidence from denser to rarer, नेहमी लक्षात ठेवा, angle of refraction is always greater than angle of incidence. ओके, आतापर्यंत काही गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या. आता त्या शिकवलेल्या गोष्टीवरनं एक सिंपल सम घेऊया. आणि प्लीज आता मी सम वाचून दाखवेल, तुमचं काम काय असेल, थोडा वेळ पॉज करा. पॉज करून स्वतःहून सॉल्व करायचा प्रयत्न करा. आणि नाही आलं तर पॉज न करता इथे बघा थोडा वेळ. समजलं सगळ्यांना? तर आता बघा मी काय बोलतो, इथे क्वेश्चन मी वाचून दाखवतो बघा. फाइंड द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. फाइंड द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर.
ठीक आहे. ए ऑप्शन दिलाय 20 डिग्री, बी ऑप्शन 30 डिग्री, सी ऑप्शन 60 डिग्री, डी ऑप्शन 45 डिग्री. आपण ह्या सम मधून बघा कसं मागच्या सगळ्या गोष्टी रिवाइज कशा करतो ते बघा. पहिली गोष्ट बघा, हे डायग्राम मी पहिले रीड करतो. मी डायग्राम काय रीड करतो बघा. हा वरचा रेअरर मीडियम आहे, खालचा डेन्सर मीडियम आहे. रेअरर मीडियम नेहमी कोणता घेतो आपला एअर. आणि तुम्हाला पहिले शिकवलं होतं जेव्हा एअर असतं तर त्याचा डेन्सिटी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो एअरचा 1. सो म्यू इज इक्वल टू 1 घेतला. डेन्सर मीडियम मला माहिती नाही इथे डेन्सर मीडियम कोणता आहे, इथे √3 लिहिलंय. तर मला एक पॉइंट तुम्हाला लक्षात आला असेल, वेन एव्हर इन्सिडन्स फ्रॉम रेअरर टू डेन्सर अँगल कमी असतो की जास्त असतो. इन्सिडन्स रे अँगल जास्त असतो की कमी असतो. इन्सिडन्स रे इज ऑलवेज ग्रेटर दॅन रिफ्लेक्शन. म्हणजे आपला जो रिफ्रॅक्टिव्ह अँगल येणार आहे तो 60 पेक्षा काय येणार, छोटाच येणार. तर म्हणजे 60 तर येणार नाही. 60 केव्हा येईल, जेव्हा दोन्ही मीडियम सेम असतील तेव्हा 60 येईल. परंतु इथं दोन्ही मीडियम वेगवेगळे आहेत तर 60 तर येणार नाही. तर काय काय येऊ शकतं, 20 येऊ शकतं, 30 येऊ शकतं, 45 येऊ शकतं. ठीक आहे. इथपर्यंत म्हणजे 60ला मी डायरेक्टली कट करून टाकलं. दुसरी गोष्ट, आता ह्याला सॉल्व करूया आपण. आता सॉल्व कसं करूया ते बघा. इथे सॉल्व करताना जर आपण तुम्ही नीट लक्ष दिलं इथे तर वेगळी लक्षात ठेवा. समजा इथे स्नेल्स लॉ आपण अप्लाय करूया. स्नेल्स लॉ आपण कसा अप्लाय करूया बघा. इथे स्नेल्स लॉ अप्लाय केल्यानंतर मला एक सांगा, सपोज हा आपला μ1 आहे, हा दुसरा जो डेन्सर मीडियम आहे तो आपला μ2 आहे, हा आहे आपला अँगल ऑफ इन्सिडन्स I आणि हा आहे आपला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आपण स्नेल्स लॉ ची प्रॉपर्टी यूज करून सॉल्व करूया. तर मला एक सांगा इथे स्नेल्स लॉ ची प्रॉपर्टी काय, कॅन आय से साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू काय येणार, कॅन आय से μ2 अपॉन μ1. आय होप तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल. इथपर्यंत आपण शिकलोय. चला एक काम करूया, क्रॉस मल्टिप्लाय करूया. तर क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर मला सांगा काय येणार, μ1 साइन I इज इक्वल टू μ2 साइन R. बघा इथपर्यंत आलो. μ1 साइन I इज इक्वल टू μ2 साइन R. इथपर्यंत आलं आपलं. तर मला एक सांगा μ1, मला एक सांगा हा μ1 आहे. μ1 ची व्हॅल्यू काय इकडे 1, I ची व्हॅल्यू काय 60. सो कॅन आय से इंटू साइन 60. बघा इथपर्यंत आलं इंटू साइन 60. μ2 ची व्हॅल्यू मला सांगा μ2 ची व्हॅल्यू काय दिली इथे √3. बघा इथे √3 दिलंय. मल्टीप्लाय बाय साइन R. सिंपल आहे. आपण डायग्राम रीड केली, आपण सॉल्व करतोय. ठीक आहे. पुढचं कोडे जाऊया. साइन 60 ची व्हॅल्यू मला सांगा, साइन 60 ची व्हॅल्यू काय असणार इथे √3/2. साइन 60 ची व्हॅल्यू काय असणार √3/2. तर इथे काय येणार √3 इंटू साइन R. सो कॅन आय से दॅट √3 आणि √3 कॅन्सल करूया आपण. बघा √3 आणि √3 कॅन्सल झाला. आता √3 आणि √3 कॅन्सल झाल्यानंतर मला सांगा काय येणार 1/2 इज इक्वल टू साइन R. सो कॅन आय से दॅट साइन R इज इक्वल टू 1/2. तर मला सांगा साइन ची व्हॅल्यू हाफ कधी येते, यस साइन 30 इज हाफ. सो मला सांगा R ची व्हॅल्यू इथे किती येणार 30 डिग्री. बघा इथे ऑप्शन मध्ये आहे का बघा 30 डिग्री, यस युअर ऑप्शन इज 30 डिग्री. ओके. आता जो आपण सम बघितला, आता बघा सम जो बघितला आपण आता ह्याच्यापूर्वी जो बघितला त्यामध्ये आपण डायग्राम रीड केली आणि सॉल्व केलं. आता दुसरा क्वेश्चन सेम दिला आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स ह्याच्यामध्ये किती दिला आहे 30 डिग्री. तुम्हाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इथे फाइंड करायचा आहे थीटा. सो म्यू इज इक्वल टू √2, म्यू इज इक्वल टू 1 हे आपल्याला दिलं आहे. तर आता इथे बघा आपण सॉल्व करायचा प्रयत्न कसा करूया ते मी तुम्हाला सांगतो. आता सिंपल गोष्ट आहे, हा रेअरर मीडियम मला वाटतोय क्वेश्चनमध्ये जरी दिला नसेल तरी बघून समजून जायचं का रेअर मीडियम आहे. येस व्हेरी गुड. म्यूची व्हॅल्यू काय इकडे 1. तर एअर आहे तर रेअरर मीडियम असणार. इथे हा कोणता असणार डेन्सर मीडियम, कारण की बघा ना इथे म्यूची व्हॅल्यू काय दिली 1 तर नाही, 1 सोडून दुसरी म्हणून डेन्सर मीडियम आहे. तर मला एक सांगा डेन्सर टू रेअरर इथे इन्सिडन्स होते, डेन्सर टू रेअरर. तर नेहमी मला माहिती आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स जो असतो तो ऑलवेज लेस दॅन रिफ्रॅक्टेड अँगल इन व्हेनेवर रे मूव्स फ्रॉम डेन्सर टू रेअरर. तर मला एक सांगा इथे जर आपण सॉल्व केलं तर मला एक सांगा हा थीटा जो आहे 30 पेक्षा नेहमीच मोठा असणार. म्हणजे हा 20, 30 आपण डिलीट करून टाकूया. म्हणजे आन्सर काय ना सी आणि डी ह्या दोघांमधलाच एक आन्सर येणार. लेट्स सी सॉल्व करूया आपण. जर एकच जर व्हॅल्यू 30 पेक्षा मोठी असते तर मी सॉल्वही नसतं केलं, डायरेक्ट त्याला टिक मार्क करून दिला असतं. ठीक आहे. तर आता आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. बघा इथे काय येणार बाळांनो, स्नेल्स लॉ अप्लाय करूया. काय येणार स्नेल्स लॉ, साइन I अपॉन साइन R
इज इक्वल टू काय ना साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू काय ना बाळांनो μ2 अपॉन μ1 क्रॉस मल्टिप्लाय करूया काय ना μ1 साइन आय इज इक्वल टू μ2 साइन आर μ1 साइन आय इज इक्वल टू μ2 साइन आय. तर मला एक सांगा μ1 इथे μ1 ची व्हॅल्यू काय दिली आहे √2 आणि साइन आय ची व्हॅल्यू काय दिली आहे मला सांगा साइन 30. मला सांगा μ2 ची व्हॅल्यू काय दिली आहे 1 आणि आपल्याला साइन आर इथे फाइंड करायचं आहे. बघा दॅट्स इट. इथपर्यंत आलो आपण. सॉल्व करूया आपण आता. मला एक सांगा सगळ्यांना सांगा मला साइन 30 ची व्हॅल्यू मला सांगा साइन 30 ची व्हॅल्यू किती असते 1/2. सो कॅन आय से 1/2 इज इक्वल टू साइन आर. जर √2 कॅन्सल झाला तर मला सांगा किती आहे ना 1/√2 इज इक्वल टू साइन आर. बघा इथपर्यंत आलो. आता मला एक सांगा साइन आर इज इक्वल टू 1/√2 केव्हा असे साइनची व्हॅल्यू 1/√2 इज आर इज इक्वल टू 45 डिग्री. नेहमी लक्षात ठेवा फिजिक्स हा असा सब्जेक्ट आहे की मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन तर चालूच ठेवायचं परंतु मेंटली पण आपण ऑब्झर्व करायचं की आपण जी ॲक्टिव्हिटी करतोय ती बरोबर करतोय की चुकीचं करतोय. आता मला खरं सांगा हे 45 डिग्री आन्सर बरोबर आहे का. येस रिझन स्वतः मनातल्या मनात बोला. बघा आता मी जे बोललो पॉज करा थोडा वेळ आणि मी जे रिझन बोलतोय तेच रिझन आहे का मला सांगा. पहिली गोष्ट 30 पेक्षा मोठा अँगल पाहिजे कारण की डेन्सर टू रेडियस जात आहे. तर मला सांगा हे 45 डिग्री आलं बरोबर आहे. नेहमी जेव्हा डेन्सर टू रेडियस जातो तो अँगल जो आहे तो नॉर्मल पासून दूर होतो. तर आपलं हेही आन्सर बरोबर आलं. ठीक आहे. सो दॅट्स इज आवर ऑप्शन विल बी अ डी 45 डिग्री. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे तुमच्या स्क्रीनवर सुचतोय. डिटरमाइन द अँगल ऑफ डेविएशन डेल्टा ड्यू टू रिफ्रॅक्शन. मी परत एकदा क्वेश्चन वाचून बोलतो. डिटरमाइन द अँगल ऑफ डेविएशन डेल्टा ड्यू टू रिफ्रॅक्शन. आता मी तुम्हाला डेविएशन शिकवलं आहे का मला सांगा. येस. तर डेविएशन काय असतो बघा. हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे दॅट इज नथिंग बट आय आणि हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दॅट इज नथिंग बट आर. जर तुम्ही बघा पर हा इक्वल अँगलने समजा इथे हे झाला असता इन्सिडन्स झाला असता समजा हा इक्वल अँगलने समजा इन्सिडन्स झाला असता तर हा जो डिफरन्स आहे दॅट इज नथिंग बट द डेविएशन. आपण ह्याच्यामध्ये सॉल्व करूया. आता ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला डेटा काय काय दिलाय ते सांगा. वॉटर दिलाय आणि दुसरं दिलंय एअर. जर मला इथे बघा वॉटरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिली इथे 1.33 तर माझ्या मते तरी द्यायला नको पाहिजे होती. जरी वॉटर दिलं असतं तरी आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की त्याची डेन्सिटी की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय 1.33. समजा एअर बोलले असेल तरी आपल्याला लक्षात यायला पाहिजे होतं की त्याचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय बाळांनो 1. तर ह्याच्यानंतर समजा आपण सॉल्व करूया. आपण मोस्टली स्नेल्स लॉच आपण यूज करूया. तर स्नेल्स लॉ आपला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय स्नेल्स लॉ. साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू मला सांगा इथे काय ना μ2 अपॉन μ1. बघा हा फॉर्म्युला आहे आपला साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू μ2 अपॉन μ1. क्रॉस मल्टिप्लाय करूया तर काय ना μ1 साइन आय इज इक्वल टू μ2 साइन आर. तर मला एक सांगा μ1 वॉटरची काय इथे आपण असं लिहूया μw इंटू साइन आय डब्ल्यू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं ॲक्च्युअली करतो काय आपण. इथे काय ना μa इंटू साइन आर ए. सो μw काय येणार इथे μw 1.33 साइन आय डब्ल्यू मला सांगा इथे किती लिहिलं आहे साइन 37. बघा इथे काय दिलं आहे साइन 37 दिलं आहे इकडे. μa मला सांगा काय दिलं आहे 1 इंटू साइन आर ए. इथपर्यंत झालं आपलं. आता तुमच्यासमोर एक गोष्ट लक्षात ठेवतो. नेहमी लक्षात ठेवा मुलांना मोस्टली साइन 37 असं बोललं तर मुलांना मोस्टली आवडत नाही. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा साइन 37 ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. किती आहे साइन 37 ची व्हॅल्यू 3/5. आणि समजा मी साइन 53 बोललो मी सपोज काय बोललो साइन 53 बोललो. साइन 53 ची व्हॅल्यू काय असते बाळांनो 4/5. दॅट इज हे आपण थोडं लक्षात ठेवायचं. आता ह्या व्हॅल्यूमध्ये आपण पुट करून टाकूया. तर मला एक सांगा इथे साइन 37 मला सांगा साइन 37 ची व्हॅल्यू किती येते मला सांगा 3/5. कॅन आय से इज इक्वल टू साइन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन एअर. सॉल्व करूया आपण. 3 इंटू 1.33 मला सांगा इथे 4 येणार. कॅन आय से 4/5.
इज इक्वल टू साइन आर ए. तर 4/5 बघा तुम्हाला तिथे लिहिलं बघा साइन 53 ची व्हॅल्यू काय असते 4/5. तर मला सांगा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथे मिळालं किती मिळालं 53. तर आपण इथे लिहूया मग बाळांनो किती लिहिणार इथे बाळांनो 53 लिहिणार. परंतु हे आपला आन्सरच नाही. आपल्याला आन्सर डेव्हिएशन विचारलंय. तर समजा हा अँगल रिफ्लेक्ट न होता सरळ गेला असता तर ही अँगल किती असते आपली बाळांनो 37. जर आपल्याला समजा हा अँगल फाइंड करायचा आहे डेल्टा, हा पूर्ण अँगल किती दिला इथे 53. तर सॉल्व करूया आपण. बघा इथे काय येणार कॅन आय से दॅट 53 इज इक्वल टू 37 प्लस डेल्टा. सो कॅन आय से दॅट डेल्टा इज इक्वल टू मला सांगा काय येणार 53 मायनस 37. सो कॅन आय से डेल्टा इज इक्वल टू काय येणार इकडे 16. येस डेल्टा इज इक्वल टू बाळांनो किती येणार बाळांनो इथे 16. ओके टॉपिकचं बघा नाव बघा इथे काय लिहिलंय मी स्नेल्स लॉ थ्रू मल्टिपल पॅरलल बाउंड्रीज. स्नेल्स लॉ थ्रू मल्टिपल पॅरलल बाउंड्रीज. आता स्नेल्स लॉ तर तुम्ही शिकला आहातच, त्याचाच फायदा घेऊन आपण काय ना काही करायचा प्रयत्न करूया. बघा इथे काय करूया आपण बघा ही एक लाईन आहे ठीक आहे. ही एक आपली लाईन आहे. तिथे मोस्टली म्हणजे एक आपला हे असतो काय बोलतात त्याला नॉर्मल. बघा हा प्लेन नॉर्मल. एक काम करूया आपण अजून एक प्लेन घेऊया. मल्टिपल पॅरलल बाउंड्रीज बोललेत ना मग अजून एक प्लेन घेऊया. मी परत एकदा लक्षात ठेवतो हे मी तुम्हाला नवीन शिकवतोय असं नका लक्षात ठेवा. मी बेसिक पॉईंटचं उपयोग करून मल्टिपल पॉईंट्स बनवतोय ना ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ह्याचं एक नॉर्मल ड्रॉ करूया ठीक आहे. लेट्स सी गो हेड. मी इथे बघा ही अँगल ऑफ इन्सिडेन्स इथे लिहित आला दॅट इज नथिंग बट θ1 नाव घेतलं θ1 ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर हा रिफ्लेक्ट झाला इथे बघा मी थोडा वेगळ्या कलरने चॉकने ड्रॉ करतो. बघा हा इथे रिफ्लेक्ट झाला ठीक आहे. हा अँगल घेऊया θ2 ठीक आहे. हा जो वरचा मीडियम आहे त्याचा घेतला मी μ1 आणि दुसरं मीडियम आहे μ2 तिसरं मीडियम आहे μ3. बरोबर बोललो ना मी का चुकीचं बोललो बरोबर बोलतोय मी. म्हणजे बघा इथे μ1 पहिलं मीडियम दुसरं मीडियम तिसरं मीडियम आपण असं आलं. आता त्याच्यानंतर आपण सॉल्व करायचा प्रयत्न करूया. जर आपण पॅरललची जी प्रॉपर्टी आपल्याला लक्षात असेल जर हा θ2 असेल तर मला सांगा हा पण किती असणार θ2 सॉरी हा अँगल नाही हा अँगल किती असणार θ2. आणि समजा ह्या पॉईंटमधून जर परत एकदा समजा रिफ्लेक्ट झालं तर ह्याचा अँगल काय आहे ना θ3. इथपर्यंत समजलं आपल्याला. आय होप ही डायग्राम तुमच्यासमोर बनवली. बघा मी परत एकदा सांगतो इथे मीडियम किती आहे 3 1 2 3 3 मीडियम आहे. जेव्हा मीडियम 1 मध्ये कोणती पण रे इन्सिडेन्स होते तेव्हा अँगल ऑफ इन्सिडेन्स काय म्हणते θ1 आणि रिफ्रॅक्शन अँगल काय म्हणतो θ2 बनतो. तीच रे समजा इथे गेली तर अँगल ऑफ इन्सिडेन्स काय म्हणणार θ2 कारण की पॅरललची प्रॉपर्टी यूज केली हा अँगल आणि हा अँगल सेम असणार. त्याच्यानंतर जो अँगल बनला तो काय बनला θ3 बनला. तर आपण समजा ह्या दोघांचा समजा स्नेल्स लॉ आपण अप्लाय केला तेव्हा पहिल्या दोनला स्नेल्स लॉ आपण अप्लाय केला. जर आपण पहिल्या दोनला स्नेल्स लॉ अप्लाय केला अप्लाय कोणा केला 1 and 2 ला अप्लाय केला तर मला एक सांगा इथे काय मिळणार मारानो कॅन आय से दॅट साइन θ1 अपॉन साइन θ2 इज इक्वल टू μ2 अपॉन μ1 बरोबर आहे सगळ्यांना. आता हे समजा क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळणार μ1 साइन θ1 इज इक्वल टू μ2 साइन θ2. मला हे सांगा हे इक्वेशन 1 घेऊया इथे. आता एक काम करूया मीडियम 2 आणि 3 ला अप्लाय करूया. स्नेल्स लॉ मीडियम 2 आणि 3 ला अप्लाय करूया. तो स्नेल्स लॉ टू मीडियम 2 and 3 आय होप सगळ्यांना दिसतंय ठीक आहे. तर 2 आणि 3 ला अप्लाय केला तर मला सांगा इथे काय ना साइन θ2 अपॉन साइन θ3 इज इक्वल टू मला सांगा इथे काय ना बाळांनो कॅन आय से दॅट μ3 अपॉन μ2 आय होप सगळ्यांना लक्षात आहे. क्रॉस मल्टिप्लाय करूया. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय ना μ2 साइन θ2 इज इक्वल टू μ3 साइन θ3. बघा हे 1 मिळालं आणि हे 2 मिळालं.
थोडं ऑब्झर्व करा, 1 आणि 2 मधून जर इक्वेट केलं तुम्ही तर मला एक सांगा, कॅन आय से दॅट हे दोघं बघा कॉमन आहेत, हे जे कन्सेप्ट आहे हे कॉमन आहे दोघांसाठी. तर ह्याच्यावरनं आपण एक बोलू शकतो, काय बोलू शकतो मला सांगा, कॅन आय से दॅट μ1 sin θ1 इज इक्वल टू μ2 sin θ2 इज इक्वल टू μ3 sin θ3. मला एक सांगा, हे तिघेच्या तिघे काय येणार, इक्वल येणार. दॅट इज नथिंग बट ह्यांची व्हॅल्यू काय येणार बाळांनो, कॉन्स्टंट. मला एक सांगा, कोणीही अशा मनात घेऊ नका की नवीन काहीतरी शिकवतोय मी. स्नेल्स लॉ जो पहिला शिकवला होता त्याचाच फायदा घेऊन मी इथे फक्त प्रॉपर्टी ॲप्लिकेशन इथे यूज करण्याचा प्रयत्न करतोय. काय केलं, इथे दोन मीडियम आहे, 2 मीडियमच्या जागी 3 मीडियम ठेवले. आता त्याच्यानंतर काय केलं, जेव्हा मीडियम 1 मधून 2 मध्ये गेला तेव्हा मीडियम 1चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 मानलं, मीडियम 2चं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण काय मानलं, μ2 मानलं. आणि अँगल ऑफ इन्सिडन्स μ1 काय मानलं आलं, θ1. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आपलं काय आलं, θ2 आलं. स्नेल्स लॉ अप्लाय केला. स्नेल्स लॉ आपला सिंपल आहे, काय, sin θ1 अपॉन sin θ2 इज इक्वल टू μ2 अपॉन μ1. क्रॉस मल्टिप्लाय केलं, काय आलं, μ1 sin θ1 इज इक्वल टू μ2 sin θ2. हे 1 मिळालं. त्याच्यानंतर दुसरं काय अप्लाय केलं इथे, sin θ2 अपॉन sin θ3 इज इक्वल टू μ3 अपॉन μ2. मल्टिप्लाय केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं, काय मिळालं, μ2 sin θ2 इज इक्वल टू μ3 sin θ3. जर हे इक्वेशन 1 आणि 2 इक्वेट केलं, इक्वेट करण्याचा हक्क आहे कारण की दोघांमध्ये बघा हे सेम आहे. आपल्याला काय मिळालं बघा इथे, μ1 sin θ1 इज इक्वल टू μ2 sin θ2 इज इक्वल टू μ3 sin θ2. म्हणजे काय, रिस्पेक्टिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड साइन ऑफ दॅट अँगल ह्या दोघांचा प्रोडक्ट एका मीडियममध्ये, प्रत्येक मीडियममध्ये काय असतो, नेहमी सेम. म्हणजे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मल्टिप्लाय बाय अँगल, धिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मल्टिप्लाय बाय अँगल, धिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मल्टिप्लाय बाय अँगल, ह्या तिघांचा प्रोडक्ट, या दोघांचा प्रोडक्ट किती पण मीडियममध्ये होते. इथे तुम्ही 2 मी घेतले, फक्त प्लेन घेतले, इथे 3च आहेत मीडियम, किती पण असू दे लांब लचक, तर दोघांचा प्रोडक्ट काय असतो, नेहमी बाळांनो, कॉन्स्टंट. ठीक आहे. आता जे तुमच्यासमोर मी स्नेल्स लॉचे मल्टिपल रिफ्लेक्शन जे तुम्हाला ठेवले होते, म्हणजे पॅरलल प्लेन ठेवून मल्टिपल ठेवून जे ठेवले होते, एक काम करूया, त्याच्यावरती एक सम घेऊया आपण. आता सम घेऊया. बघा इथे तुमच्यासमोर हे पिक्टोरियल डायग्राम तुमच्यासमोर दिसते. आता इथे काय सांगितलं बघा, हा 1 पहिला मीडियम आहे, त्याचा अँगल ऑफ इन्सिडन्स काय दिला आहे, 60. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह अँगल याच्यात काय दिला आहे, θ1 दिला आहे. त्याच्यानंतर आता समजा हा θ1 आहे तर हा पण θ1 असणार, दिला नव्हता बघा, क्वेश्चनमध्ये दिला नव्हता, आपण लिहून काढूया इथे θ1. आणि ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह अँगल काय दिला आहे, θ2 दिला आहे. आता जर ह्याचा आपण सॉल्व करायचा प्रयत्न केला तर मला सांगा, ह्या मीडियम इथे पण √3 येणार, बघा हा √3 आहे तर हा पण √3 येणार. जर आपण समजा स्नेल्स लॉ आपण अप्लाय करूया फॉर मीडियम 1 and 2, ह्या दोघांना इथे स्नेल्स लॉ सपोज अप्लाय करूया, तो इथे लिहूया अप्लाइंग स्नेल्स लॉ टू 1 and 2. ते इथे लिहूया स्नेल्स लॉ टू 1 and 2. तर मला एक सांगा, इथे काय ना, मला सांगा, साइन कॅन आय से √3 इंटू sin 60 इज इक्वल टू sin θ1 इंटू 1. बघा इथे ह्या दोघा मीडियमला आपण समजा अप्लाय केला स्नेल्स लॉ. So can I say that what is value of sin 60? Yes, what is value of sin 60 is, can I say that √3/2? Yes, can I say that √3/2? एक आपल्याकडनं चुकी झाली बघा, इथे आपला जो इथे आहे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय दिलाय, 1 दिलाय ना इथे, तर इथे काय ना 1 इंटू sin 60, बघा माझ्याकडनं चुकी झाली, 1 इंटू sin 60 इज इक्वल टू √3 इंटू sin θ1. इथपर्यंत आलो. What is value of sin 60 is √3/2 is equal to √3 sin θ1. बरोबर. बघा थोडीशी चुकामुळे फोंदून न जायचं, कधी बघायचं, चेक करायचं काय असेल तर. सो कॅन आय से √3 आणि √3 कॅन्सल. सो कॅन आय से दॅट sin θ1 इज इक्वल टू 1/2. सो मला सांगा, साइनची व्हॅल्यू हाफ केव्हा येते, जेव्हा अँगल काय असतो आपला बाळांनो, 30 डिग्री. सो कॅन आय से θ1 इज इक्वल टू काय ना बाळांनो, 30 डिग्री. आता समजा दुसऱ्या ह्याला अप्लाय करूया आपण.
आपला दुसरा इथे अप्लाय केल्यानंतर मला काय सांगणार, इथे आपला θ1 काय मिळाला आपला बाळांनो 30 डिग्री. बघा इथे θ1 काय मिळाला 30 डिग्री मिळाला. तर इथे जर अप्लाय केलं तर मला सांगा स्नेल्स लॉ अप्लाय टू 3 and 2, म्हणजे 3 and 2 ला आपण अप्लाय करूया. सो 3 and 2 ला अप्लाय केल्यानंतर मला सांगा काय ना √3 into sin 30 is equal to, can I say that θ2 म्हणजे sin θ2 into √3 upon √2. Can I say √3 sin 30 is equal to sin θ2 into √3 by √2. So can I say this and this cancel? What is value of sin 30? 1 by 2. Sin θ2 upon √2. So sin θ2 is equal to बाळांनो काय येणार इथे 1 upon √2. तर मला सांगा sin θ2 is equal to 1 upon √2. केव्हा येतं sin ची व्हॅल्यू 1 upon √2? 45. So can I say θ2 is equal to 45 डिग्री. सो θ2 मिळाला, θ1 मिळाला. आपल्याला फाइंड काय करायचं बाळांनो मला सांगा, फाइंड करायचं इथे 2 θ2 डिवायडेड बाय θ1. बघा आपल्याला हे सॉल्व करायचं होतं. तर मला सांगा θ2 ची व्हॅल्यू काय मिळाली, कॅन आय से 45. θ1 ची व्हॅल्यू किती मिळाली, θ1 ची व्हॅल्यू काय मिळाली 30. सो कॅन आय से 45 into 2, कॅन आय से 90 upon 30. सो आन्सर विल बी 3. हे आपला आन्सर आलं. आय डोंट थिंक सो काही टफ होतं यामध्ये. बघा सिंपल ह्याच्यामध्ये काय होलं, आपण सॉल्व कसा करत गेलो. अँगल ऑफ इन्सिडेन्स काय दिला इथे 60, अँगल ऑफ इन्सिडेन्स 60 दिला. इथे θ1 θ2 इथे मल्टिपल रिफ्लेक्शन इथे दिलेलं आहे. तर या 1 आणि 2 ला आपण अप्लाय केला. तर मला सांगा इथे काय होलं 1 into sin 60 इज इक्वल टू √3 into sin θ. सो sin 60 ची व्हॅल्यू काय √3 by 2 इज इक्वल टू √3 sin θ1. √3 कॅन्सल. सो sin θ1 इज इक्वल टू हाफ. तर साइन ची व्हॅल्यू हाफ केव्हा येते, जेव्हा θ1 इज इक्वल टू काय असतं 30 डिग्री. सो कॅन आय से √3 sin 30 इज इक्वल टू sin θ2 into √3 by 2. सो √3 कॅन्सल. sin 30 ची व्हॅल्यू काय 1 by 2 इज इक्वल टू sin θ2 upon √2 कॅन्सल. सो sin θ2 इज इक्वल टू 1 upon √2. साइनची आता आन्सर 1 upon √2 केव्हा येतं, जेव्हा θ2 इज इक्वल टू 45. आपल्याला फाइंड काय करायचं 2 θ2 upon θ1. सो इथे θ2 आणि θ1 ची व्हॅल्यू टाकूया. सो 2 into 45 upon 30. सो 90 upon 30. आन्सर विल बी 3. ओके, आता एक आपलं प्रॅक्टिकल एक्झाम्पल एक बघण्याचा आपण प्रयत्न करूया. तुमच्यासमोर बघा हे थेरी पार्ट तर लिहिलेला आहे. मी थेरी पार्ट ह्याच्यासाठी लिहिला की एकदम डायरेक्ट आपण कन्क्लुजनवर जाऊया. इथे मी ह्याचं एक्सप्लेन करत बसत नाही. बघा मी सपोज तुम्हाला समजा एक वॉटर टँक दिला, ठीक आहे. एक वॉटर टँक आहे सपोज, आणि या वॉटर टँकमध्ये सपोज पाणी भरलं आहे. मी कुठपर्यंत पाणी भरलं आहे, सपोज इथपर्यंत पाणी भरलं आहे. बघा हे पाणी भरलं आहे आपलं, जे येलो कलरच्या चॉकमधून दाखवतं ना, ह्याच्यात पाणी भरलं आहे आपण. आणि ह्यामध्ये एक कोणता तरी आपण ऑब्जेक्ट ठेवला. प्लीज लक्ष द्या ह्या पॉईंट्सकडे. मी जे बोलण्याचा पॉईंट बोलतोय ना, तो जरी समजला तर आय थिंक तुम्हाला उद्देश समजून जाईल की हे फिजिक्समध्ये काय आपण शिकतोय, ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकली काय शिकण्याचा प्रयत्न करतोय ते तुम्हाला समजेल इथे. आता हा जो ऑब्जेक्ट ह्या पाण्यामध्ये ठेवलेला ऑब्जेक्ट जो आहे, आता कसं आहे मी डायग्राम काढतो, फळ्यावर डायग्राम काढतो, असं दाखवतो इथे ऑब्जेक्ट आहे. हां, पोरं पण बोलतात हां. परंतु तुम्ही खरोखर बघा, जर तुमच्या घरी कोणतं तरी बघा पाण्याचं भांडं आहे आणि त्या पाण्याच्या भांड्यामध्ये काहीतरी एक ऑब्जेक्ट टाका, तुम्हाला काय वाटतं जो ऑब्जेक्ट ज्या डिस्टन्सवर आहे ओरिजिनली तोच बाहेरून बघितल्यानंतर तसंच दिसतं. म्हणजे समजा हा ऑब्जेक्ट इथे बाहेरून पण तसंच दिसतं आणि खरोखर आतमध्ये असं असतं नाही. नेहमी लक्षात ठेवा, तो ऑब्जेक्ट ना थोडाफार आपल्याला वरती दिसतो. नाही समजलं की समजलं, मी परत एकदा बोलतो. कोणताही ऑब्जेक्ट समजा पाण्यामध्ये असेल तर पाण्यामध्ये ठेवल्यानंतर तो ऑब्जेक्ट आपल्याला वाटतो की वरती आहे, परंतु तो तेवढा वरती नसतो जेवढा आपल्याला दिसतो, तो खाली असतो. त्याला आपण म्हणतो इमॅजिनरी व्ह्यू. आपल्याला असं वाटतं तिथे की खूप वरती आहे. तर आपल्याला बघा इथे एक ऑब्जेक्ट आहे सपोज, बघा इथे एक ऑब्जेक्ट आहे, हा जो दिसतोय ना इथे एक ऑब्जेक्ट आहे सपोज आपला, आणि हा ऑब्जेक्ट हा रिअल आहे ऑब्जेक्ट, याची डिस्टन्स आहे h0. आता समजा हा μ1 = 1 म्हणजे एअरमधून आपण बघतोय इथून वरतून, बघा इथे डोळा लावला, इथे डोळ्याने बघतोय कोणतरी माणूस, आणि इथे डोळ्याने बघितल्यानंतर खरं सांगा त्याला इथे दिसतो नाही, त्याला थोडंसं वरती दिसतो. ती हाईट आहे h'.
तर आपल्याला काय येणार इथे आय पी जो आहे ती आपली ॲपरंट लेंथ आहे आणि ओ पी जी आहे ती आपली काय ॲक्च्युअल लेंथ आहे. आणि जर आपण समजा लेंथने समजा हे केलं म्हणजे आपल्याला तुम्हाला शिकवलं आहे मी वेवलेंथ म्हणजेच डिस्टन्स ना आणि फ्रिक्वेन्सी कॅन्सल करून टाकली. तर मला हे सांगा आय पी अपॉन ओ पी इज इक्वल टू 1 अपॉन म्यू. आपला फॉर्म्युला अप्लाय केला कोणता नॉर्मल फॉर्म्युला माहिती आहे व्ही इज इक्वल टू एन लॅमडा. तो अप्लाय केला म्हणजे ह्याच्या V1च्या जागी काय लिहिलं मी आय पीच्या जागी बघा आय पी ह्याची वेलॉसिटीच्या जागी काय लिहिली फक्त लॅमडा लिहिली हे लिहिलं आणि ह्याच्या बदली काय लिहिलं ह्याच्या बदली ह्या वेलॉसिटी बघी ओ पी लिहिलं इज इक्वल टू 1 अपॉन व्ह्यू. आता मला एक सांगा ही आय पी जी आहे ती अपरंट आहे ही आय पी आहे ती अपरंट म्हणजे इमॅजिनरी आहे. ओ पी जी आहे ती आपली काय बाळांनो ॲक्च्युअल आहे इज इक्वल टू 1 अपॉन व्ह्यू. तर आपल्याला एक नवीन फॉर्म्युला इथे शिकायला भेटतो दॅट इज नथिंग बट ॲपरंट डेप्थ म्हणजे इमॅजिनरी डेप्थ इज इक्वल टू काय असणार ॲक्च्युअल अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणता घ्यायचा ऑब्विसली डेन्सर मीडियमचा. ठीक आहे हा जो आहे ना आपला हा डेन्सर मीडियम आहे. ठीक आहे तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती पडला सो एस डॅश इज इक्वल टू S0 अपॉन म्यू. एस डॅश इज नथिंग बट अवर ॲपरंट डेप्थ HO इज नथिंग बट ॲक्च्युअल डेप्थ ॲक्च्युअलमध्ये डिस्टन्स किती आहे त्यामध्ये आणि म्यू इज नथिंग बट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता जस्ट तुमच्यासमोर मी एक्सप्लेन केलं की पाण्यामध्ये कोणतीही वस्तू जर समजा ठेवली असेल जर ती आपण बाहेरून बघितली म्हणजे पाण्याच्या आतमध्ये न जाता बाहेरून जर समजा बघितली तर नेहमी सांगा ती वस्तू जी आहे ती आपल्याला थोडीशी वरती आलेली दिसते परंतु ॲक्च्युअलमध्ये ती वरती नसते थोडी त्याच्यापेक्षा खाली असते. ह्याला म्हणतात आपल्याला ॲपरंट लेंथ आणि ॲक्च्युअल लेंथ. तर त्याचा जे आपण रिलेशन करणार विथ द हेल्प ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता तुमच्यासमोरच मी एक फॉर्म्युला आपण बनवला होता तो फॉर्म्युला काय बनवला होता मला सांगा HO अपॉन HI इज इक्वल टू म्यू असा एक फॉर्म्युला आपला बनला होता. आपण बघा त्याच्या प्रिव्हियस याच्यामध्येच दिलं होतं ना काय लिहिलं होतं ॲक्च्युअल डेप्थ इज इक्वल टू ॲपरंट डेप्थ अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर मग आपला HO काय आहे ॲक्च्युअल आहे. आता बघा इथे क्वेश्चन काय विचारले ते बघा ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द सरफेस डज द मॅन सी इमेज ऑफ दिस फिश. म्हणजे काय बोललंय बघा फिश खरं म्हणजे 40 सेंटीमीटर खाली त्यांनी विचारलंय की या फिश पॉन्डमध्ये जेव्हा तो मी बघणार तेव्हा तो ॲक्च्युअल मी तुम्हाला दिसणार किती डिस्टन्सवर तो क्वेश्चन दिलाय आणि वॉटरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय दिले पर्यंत 4/3. सो लेट सी इथे सॉल्व करायचा प्रयत्न करूया. तर मला एक सांगा HO व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ HO इथे काय दिलंय 40. हा HI बघा हे HI फाइंड करायचं आहे. म्यूची व्हॅल्यू मला सांगा म्यूची व्हॅल्यू काय दिली आहे इथे कॅन आय से 4/3. आता नॉर्मली इथे सॉल्व केल्यानंतर मला सांगा इथे काय येणार इथे हा 10 येणार आणि हा 1 येणार. सो कॅन आय से 10/HI इज इक्वल टू 1/3. सो कॅन आय से HI इज इक्वल टू मला सांगा इथे काय ना HI इज इक्वल टू किती येणार इथे 30 सेंटीमीटर. तर आपल्याला जे आहे खरं म्हणजे फिश किती डिस्टन्सवर खाली आहे 40 सेंटीमीटर खाली परंतु आपल्याला दिसणार किती नाही कितीने वरती दिसणार आपल्याला 30 डिग्रीने म्हणजे 40 सेंटीमीटर खाली आणि आपल्याला वाटणार किती कुठे म्हणजे इथे 30 सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे आणि हे सगळं आपल्याला माहिती करू शकतोय ह्या गोष्टी सगळ्या माहिती करू शकतोय. हे कशामुळे माहिती करू शकतोय बाळांनो विथ द हेल्प ऑफ दॅट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑनली.